नमस्कार. आज 4 ऑगस्ट 2026 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, मूळ ठिकाणी नोंदणीस निवडणूक आयोगाची परवानगी, स्थलांतरित मतदारांना दिलासा. 72% गणना प्रपत्र जमा करण्यात आलेले आहेत. पहा, तर लक्षात घ्या, राज्यात 9,78,54,000 मतदारांचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण करण्यात येणार असून मतदार यादीत नाव समाविष्ट होण्यासाठी गणना प्रपत्र भरून घेतले जाणार आहेत. त्यानंतर आतापर्यंत 93.79% म्हणजेच 9,97,79,000 मतदारांपर्यंत गणना प्रपत्र नोंदण अर्ज पोहोचवण्यात आयोगाला यश आले आहे. त्यानंतर त्यापैकी 72.89% म्हणजे 7,93,21,000 मतदारांनी गणना प्रपत्र मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे जमा केले आहेत. यामुळेच ज्या विद्यार्थ्यांपैकी ज्यांनी गणना मतदान पत्र किंवा अगदीच पहा त्यांना मतदार यादीमध्ये नाव इन्क्लूड करायचं आहे, त्यांनी गणना प्रपत्र जमा त्यांनी करणं आवश्यक आहे. ओके, तर प्लीज ही न्यूज लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील बातमी, राष्ट्रीय अध्यक्ष नवीन यांच्या मतदारसंघात भाजपचा पराभव, बिहारच्या बांकीपूर पोटनिवडणुकीमध्ये प्रशांत किशोर विजयी. पहा, ही जी बातमी आहे ती कदाचित कंबाईन परीक्षेला विचारली जाऊ शकेल, कारण पर्सनल न्यूजमध्ये अशा पद्धतीने प्रश्न यापूर्वी आलेले आहेत. ओके, मी सध्याला PYQ पाहत आहे त्यानिमित्ताने. ओके, उर्वरित पहा, थोडंसं राजकीय अँगल ह्या बातमीचं आहे, जी की आपल्यासाठी गरजेचं नाही, त्यामुळे आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट पहा, लैंगिक छळ प्रकरणी ब्रिजभूषण निर्दोष, दिल्ली न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्तता केलेली आहे. ओके, त्याच्यानंतर पुढची बातमी पहा, लोकसभेत 10 मिनिटात विधेयक मंजूर. आता ही विधेयक होतं पहा, सुप्रीम कोर्टामध्ये जे जजेसची संख्या वाढवण्यात आलेली होती कलम 123 नुसार, म्हणजे ज्यावेळेस ज्यावेळेस पार्लिमेंट सेशनमध्ये नसतं त्यावेळेस आपल्याकडे एक वटहुकूम काढण्याचा कलम आहे 123. त्या पॉवरनुसार प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांनी जे जजेस आहेत सुप्रीम कोर्टामधील त्यांची संख्या वाढवलेली होती. पहा, बरोबर आहे. मग त्या संख्या वाढवल्याचं जे विधेयक आहे ते काल पारित करण्यात आलं व ते फक्त पहा 10 मिनिटांमध्ये हे विधेयक पारित झालं. आता यामधून पहा बॅकवर्ड लिंकेजेस काय आहे, तर पार्लिमेंटमध्ये आपल्या डिबेट आणि डिस्कशन होणं गरजेचं आहे. ओके, कंपल्सरी म्हणता येणार नाही, परंतु डिस्कशन होणं खरंच गरजेचं आहे. आता अगदी त्याचा थोडासा परिणाम आपण पाहून घेऊयात, किंवा एक उदाहरण तुम्ही पाहून घ्या. तर तुम्हाला माहिती असेल डिसेंबर 2023 मध्ये हिवाळी अधिवेशन संसदेचं चालू होतं व त्यावेळेस तत्कालीन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जवळपास पहा 140 खासदारांना निलंबित केलं होतं. मग 140 खासदार जर संसदेचे आपले बाहेर असतील तर पार्लिमेंटमध्ये एखादा बिल जर विधेयक त्यावेळेस पण पारित झाले होते पहा भारतीय न्यायसंहिता वगैरे, तर मग पहा त्याचं इफेक्ट काय असेल भारतीय संविधानावरती. मग इथं काय होत आहे, फक्त रुलिंग पार्टीच इथं जे काही आहे ते चालतं, उर्वरित पहा विरोधकांचं इथं मतच काही गणनात येतच नाहीये. मग ही समस्या आहे. मग आता याचा परिणाम काय होईल पहा, जर असं 10 मिनिटांमध्ये विदाऊट चर्चेशिवाय जर एखादा विधेयक जर पारित होत असेल संसदेमधून तर त्याचे गंभीर परिणाम होतील, ते थोडक्यात लक्षात घ्या. तर पहा, आता अगदी संसदेचं कार्य काय आहे, तर कायदे बनवणं. ओके, मग कायदे बनवण्याचं काम संसद करतं. मग कायदे पहा, अगदी कायद्याचा इम्पॅक्ट दोन पद्धतीने असतो, एक पॉझिटिव्ह असतो व दुसरा निगेटिव्ह असतो. ओके, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू आहेत ना, अगदी तशाच पद्धतीने पहा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन बाबी आहेत. मग पहा, जर ह्या कायदा बनवण्यात आला व या कायद्याचा जर निगेटिव्ह इम्पॅक्ट पडला, तर मग निगेटिव्ह इम्पॅक्ट पडल्यानंतर आता मी कुठं जाईल पहा, माझे फंडामेंटल राईट्स व्हायोलेट झाले, यामुळे मी पहा सुप्रीम कोर्टामध्ये जाईल. मग सुप्रीम कोर्टामध्ये लगेच तुम्हाला एंट्री भेटते का, तर नाही. तिथे काय पहा, पेंडिंग केसेस भरपूर आहेत. ओके, तिथं आहे पेंडिंग. ओके, पेंडिंग केसेस तिथं जास्त आहेत. मग पहा, जर पार्लिमेंटमध्ये जर डिबेट आणि डिस्कशन चांगल्या पद्धतीने झालं असतं, विरोधकांचं जर म्हणणं इथं ऐकून घेतलं गेलं असतं, तर काय झालं असतं, तर हे जे निगेटिव्ह पॉईंट आहेत हे तिथल्या तिथंच कमी झाले असते. ओके, यामुळे परिणाम काय होत आहे पहा, पार्लिमेंटमध्ये डिबेट आणि डिस्कशन होत नसल्या कारणानिमित्त डायरेक्टली सुप्रीम कोर्टावरचं बर्डन वाढत आहे. आता मग उद्या परीक्षेला जर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला की सुप्रीम कोर्टामध्ये पेंडन्सी का वाढत आहे, तर त्याचं उत्तर तुम्हाला काय लिहायचं आहे, तर नक्कीच पहा पार्लिमेंटमध्ये डिबेट आणि डिस्कशन होत नसल्या कारणानिमित्त सुप्रीम कोर्टामध्ये पेंडन्सी वाढत आहे. आता अगदी नॉर्मल ऍस्पिरंटला हा विषय किंवा हे पॉईंट सुचणार नाही. तो काय म्हणेल की बाबा अगदी अन्य प्रॉब्लेम वगैरे राहील की जजेसची संख्या कमी आहे किंवा सुप्रीम कोर्ट फक्त एका दिल्लीच्या ठिकाणी वगैरे बसेल, अशा पद्धतीने पहा ते नॉर्मल किंवा कॉमन पॉईंट तिथं लिहिल तो विद्यार्थी. परंतु तुम्ही अगदीच पहा एडिटोरियल वाचलात किंवा अगदी माझ्याकडून शिकलात, त्यामुळे तुम्हाला लगेच लक्षात आलं की बाबा संसदेमध्ये डिबेट आणि डिस्कशन होत नाहीये, या निमित्ताने सुप्रीम कोर्टामध्ये पेंडन्सी वाढत आहे. आय होप तुम्हाला हा पॉईंट क्लिअर झाला असेल. पण याचं ज्वलंत उदाहरण आहे 10 मिनिटाचं ही केस. ओके, डन. त्याच्यानंतर भारतीय न्यायसंहिता अगदी तशाच पद्धतीने पारित झालेली होती. त्याच्यानंतर पहा, हे जे वटहुकूम म्हणत आहे मी किंवा कलम 123 चा वापर करण्यात आला होता, कृषी कायदे जी 3 होती ना, त्याचाच वापर करण्यात आला होता. पहा, 3 कृषी कायद्याचा अशाच पद्धतीने वापर केलेला होता. मग त्याचा परिणाम असा झाला पहा की 1 वर्ष
शेतकऱ्यांना तिथं आंदोलन करावं लागलं होतं. त्यामुळे पहा पार्लमेंटमध्ये डिबेट अँड डिस्कशन जर झालं व पहा ते पण हेल्दी डिबेट होणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे फक्त समोसांवरती जर डिबेट होत असेल तर ते चुकीचं आहे. म्हणजे अगदी ज्या खासदारांना आपण तिथे बसवलेलं आहोत ना, त्यासाठीच पहा मतदारांनी जागरूक असणं खूप गरजेचं आहे. मतदारांना जाणीव असली पाहिजे किंवा आपण कशासाठी ते काम करत आहोत. ओके, म्हणजे पहा आता खासदारांची ज्यावेळेस तुम्ही निवडून देणार आहात एखाद्या खासदाराला, तर तुम्ही गल्लीतली नाली किंवा गल्लीतला रस्ता माझा होत नाही म्हणून या पॉईंटवरती निवडून त्याला द्यायचं नाहीये. तर आपल्या देशाचा कायदा कसा असायला पाहिजे किंवा तुमचा देशाचं व्हिजन काय असेल या पॉईंटवरती तुम्ही एमपीचं इलेक्शन तिथं निवडून देणं गरजेचं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची ज्यावेळेस निवडणूक येतील त्यावेळेस तुम्ही गल्लीबोळातलं काढू शकता, परंतु ज्यावेळेस देशाचा विचार आहे त्यावेळेस तुम्हाला अगदी त्या पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे किंवा ह्या व्यक्तीची आयडिओलॉजी कशी आहे किंवा हा व्यक्ती संसदेमध्ये जाऊन डिबेट अँड डिस्कशन करू शकेल का. जर डिबेट अँड डिस्कशन करू शकत असेल तिथं तरच पहा तो व्यक्ती इथं काहीतरी म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये जी पेंडन्सी आहे ती पण तो कमी करण्यामध्ये हातभार लावू शकतो. म्हणजे पहा प्रत्येक गोष्टीचा इम्पॅक्ट खूप मोठे मोठे आहेत. त्यानिमित्ताने अगदीच आय होप तुम्हाला ही न्यूज समजली असेल की त्याचा बॅकवर्ड लिंकेजेस आणि कशा पद्धतीने इम्पॅक्ट आपण समजून घेतलेला आहे. डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट न्यूज पहा, यामध्ये आपल्यासाठी गरजेचं नाही. नेक्स्ट आहे पहा, विहित प्रक्रियेशिवाय जमीन खासगी वन घोषित करण्यास मनाई बॉम्बे हायकोर्टाने केलेली आहे व हे बेस्ट झालेलं आहे. पहा तुम्हाला अन्यथा माहिती असेल की लास्ट इयर पासून भरपूर जमिनी ज्या आहेत ते डायरेक्टली राज्य सरकारमार्फत डायरेक्टली प्रायव्हेट सेक्टरला देण्यात येत होत्या. मग आता त्याला एक बॉम्बे हायकोर्टाने आता तो वचक बसवलेला आहे व युपीएससी प्रिलिम इथून प्रश्न विचारेल. आता युपीएससी प्रिलिमला प्रश्न कशा पद्धतीने येऊ शकेल पहा इथून. तर भारतीय वन कायदा 1927 अंतर्गत विहित केलेल्या प्रक्रियेचे काटेकोर पालन केल्याशिवाय राज्य सरकार एखाद्या जमिनीला खासगी वन म्हणून घोषित करू शकत नाही. मग युपीएससी हे स्टेटमेंट देतं, हे बरोबर आहे का? तर बिलकुल यस, बरोबर आहे. 1927 चा जो फॉरेस्ट ऍक्ट आहे ना त्यानुसार भरपूर तिथे पॉवर आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि स्टेट गव्हर्नमेंटला. ओके, मग अगदी त्याला त्यांनी परत एकदा हे केलेलं आहे. आता असं होतं 1927 चा कायदा अशा आजपर्यंत लागू होता, तर मग राज्य सरकार डायरेक्टली जमीन कसं काय देत होतं. तर पहा राज्य सरकारने एक कायदा केलेला होता. कुठे गेला? एखादी जमीन खासगी वन म्हणून 1975 चा कायदा केला होता. महाराष्ट्र खासगी वने संपादन कायदा 1975 हा महाराष्ट्र राज्य सरकारचा कायदा होता. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकार 1927 च्या फॉरेस्ट ऍक्टला न जुमानता त्यांनी खासगी व्यक्तींना ती जमिनी देत होतं. ओके, मग आता त्याला वचक बसलेली आहे. बॉम्बे हायकोर्टाने म्हटलंय नाही, 1975 चा जो कायदा होता तो या संबंधी लागू होणार नाही, तर कोणता 1927 चाच कायदा इथं त्यांनी व्हॅलिड ठरवलेला आहे. मग युपीएससी पण हाच प्रश्न विचारते, फॉरेस्ट ऍक्ट 1927 मधून तुम्हाला काय समजलं. ओके, त्यामुळे प्लीज हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. दिसायला तुम्हाला हे छोटूसा दिसत असेल परंतु अगदीच इम्पॅक्टफुल आहे. कारण तुम्हाला माहिती असेल इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ते ICS एक्झामच्या बद्दल बोलण्यात आलं, IAS आणि IFS. ओके, या दोन्ही पोस्टसाठी एकत्रित प्री परीक्षा होते, बरोबर आहे. त्यामुळे पहा एन्व्हायरमेंटचं जे वेटेज आहे ना दिवसेंदिवस वाढत गेलेलं युपीएससीचं, बरोबर आहे. मग याच निमित्ताने तुम्हाला हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की जे फॉरेस्ट ऍक्ट आहे त्यानंतर 1973 चा जो कायदा आहे, हे सर्व जे कायदे आहेत ते प्लीज तुम्ही थोडंसं रट्टा मारू नका, परंतु म्हणजे तसं समजून तरी नक्की घेण्याचा प्रयत्न करा. कारण यापूर्वी प्रश्न आलेले आहेत, युपीएससीने यावर भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. ओके, ही पण बातमी आय होप तुम्हाला समजली असेल. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट पहा, रेल्वेला 104 कोटींचा आर्थिक फटका, जनजागृती मोहिमेवर रेल्वेचा भर. आता पहा ही बातमी आपण ना एका दिवशी चर्चेला घेतलेली होती. म्हणजे मी सहज म्हटलं होतं की लिंक्डइन वरती मला ती पोस्ट आलेली होती व ती मी तुम्हाला सहज चर्चेला घेतलं होतं. तर पहा रेल्वेच्या बेडरोलची प्रवाशांकडून चोरी व जवळपास पहा तुम्ही 104 कोटीचा तिथं फटका बसलेला आहे. जे ब्लँकेट असतात, त्यानंतर चादरी, उशीचे अभरे, त्यानंतर जे फेस टॉवेल वगैरे आहेत ना ते सर्व एसीच्या रेल्वेच्या एसी डब्यामधून हे सर्व चोरीला झालेलं साहित्य आहे व त्यामुळे पहा 104 कोटी रुपयांचा रेल्वेला फटका बसलेला आहे. मग त्यावेळेस त्या लिंक्डइनच्या पोस्टवरती एक पॉईंट आलेला होता पहा, कारण त्यावेळेस ते जंतर मंतरवरती आंदोलन पण चालू होतं त्या निमित्ताने. तर त्यांचं असं म्हणणं होतं की एवढं जे बजेट तुम्ही रेल्वेला याच संबंधी देत आहात ना तेवढंच जर बजेट तुम्ही जनतेला एज्युकेट करण्यासाठी जर लावला असतात, म्हणजे सिव्हिक सेन्स जर जनतेमध्ये आणण्यासाठी लावला असतात ना, तर ते कदाचित बेटर झालं असतं व त्याचा इम्पॅक्ट इथं नक्की झाला असता. आता अगदी याच बेसिसवर तुम्हाला एक मी थोडंसं कहाणी सांगण्याचा मी प्रयत्न करेन. तर तुम्हाला माहिती आहे 2014ला देवेंद्र फडणवीस यांचं पहिल्यांदा सरकार आलेलं होतं, बरोबर आहे. म्हणजे त्यावेळेस तत्कालीन जे सरकार होतं ना ते अगदी बेस्ट पद्धतीने काम करत होतं. कारण मी पहा पॉलिटिकल ऑब्झर्व्हर या नात्याने नक्कीच सरकारला मी पाहत असतो. ओके, पॉलिटिकल थोडासा इंटरेस्ट आहे. तर पहा पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस सत्तेमध्ये आलेले होते त्यांनी अगदी त्यांची जी पॉलिसी वगैरे होती ती कशा पद्धतीने होती, तर डायरेक्टली तुमच्या ताटामध्ये मासा त्यांनी देत नसते. ओके,
ते तुमच्या ताटात डायरेक्टली मासा द्यायचे नाहीत, तर तुम्हाला मासे पकडायला शिकवायचं, हे त्यांचं धोरण होतं. ओके, 2014 ते 2019 यापर्यंत तुम्ही सगळे त्यांचे पॉलिसी वगैरे पाहू शकता. 2014, एकच मिनिट, 2014 ते 2019 महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जेवढी पॉलिसी वगैरे ते तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये तुम्हाला मासे तुमच्या डायरेक्टली ताटात येत नव्हते, तर मासे पकडायला शिकवण्यासाठी ते जास्त प्रयत्न करत होतं महाराष्ट्र सरकार. परंतु 2019 नंतर आता अगदी उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं, ते कोविडमध्येच गेलं. त्याच्यानंतर 2022 पासून जे सरकार आलं त्यामध्ये तुम्ही पाहू शकता, तर डायरेक्टली त्यांनी मासे तुमच्या ताटातच देत आहेत. मग हे चुकीचं होत आहे. किंवा अगदी पहा, 2022ला एन.व्ही. रमण्णा यांच्याकडे एक केस पण गेली होती. आता ती केस सुप्रीम कोर्टामध्ये अद्याप पेंडिंग आहे. मग त्यामध्ये पण एन.व्ही. रमण्णा यांनी तेच म्हटलेले होते, पहा की जे सध्याला चालू आहे म्हणजे रेवडी किंवा त्याला तुम्ही फ्रीबी वगैरे जे म्हणता, ते चुकीचं आहे. का चुकीचं आहे तर पहा, त्याला तशाच पद्धतीत ऐत खाऊ या पद्धतीची भूमिका तिथं होत जाईल. मग ते चुकीचं आहे. मग त्याला आपल्याला काय करावं लागेल, थोडंसं आपण हातभार लावणं गरजेचं आहे त्याला. म्हणजे पॉवर्टी इरेडिकेशन प्रोग्राम तिथं राबवण्यासारखं तिथं एक संकल्पना राबवणं तिथं गरजेचं आहे. मग अगदी त्यालाच अनुसरून पहा, आता सध्याला जे आपलं पीक विमा भरण्यात येत आहे ना, त्याबद्दल थोडक्यात चर्चा करूयात. तर पहा, आता जे केंद्र सरकारने पीक विम्याची पॉलिसी ठेवलेली आहे ना, तर तुम्हाला जे तुम्ही कर्ज लोन शेतीवरती जे लोन काढलेलं जे खातं आहे ना, ते तुम्हाला पीक विम्यासाठी द्यायचं आहे. मग इथं काय करण्यात येणार आहे, तर पीक विमा काढला तुम्ही व पीक विमा जर तुमच्या शेताच्या नावानं वगैरे तशा पद्धतीने आला तर ते लोन मधील काही रक्कम तिथं अदा केली जाणार आहे. पीक विम्यामार्फतच तुमची लोनची काही तिथं रक्कम अदा केली जाईल व काही रक्कम तुम्हाला तिथं देण्यात येणार आहे. आता याचा पॉझिटिव्ह पण इम्पॅक्ट आहे व निगेटिव्ह पण इम्पॅक्ट आहे. आता पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कसा आहे, तर तुमची लोनची जी रक्कम आहे ती आधी तरी थोडं थोडं करून का होणार ती लोनची रक्कम तिथं भरली जाईल. व निगेटिव्ह इम्पॅक्ट असा आहे पहा, की शेतकऱ्यांनी जे काही खर्च केलेलं होतं ऑलरेडी, मग त्याचा परिणाम त्याला काहीच तिथं लाभ वगैरे मिळणार नाही पहा. व परत त्यावेळेस तो लोन घ्यायला जाईल त्यावेळेस पण त्याला लोन भेटण्याची तिथं शक्यता कमीच असणार आहे. मग ह्या सर्व पॉईंट्समुळे पहा, अगदीच आता ही पॉलिसी मेकिंग वरती त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही अशा पद्धतीने करत आहोत. मग याच कारणाने पहा, यावेळेस ना पीक विमा जास्त शेतकऱ्यांनी भरलेला नाही आहे. व 1 रुपयाची जी स्कीम होती ती चांगली होती, परंतु त्याचा दुरुपयोग जास्त झाला. त्यानिमित्ताने सरकारने ती स्कीम बंद केलेली आहे. मग आता अगदीच शेतकऱ्यांकडे सध्याला दुष्काळाची परिस्थिती व त्या निमित्ताने पहा त्यांच्याकडे पैसे राहिलेले नाहीत. मग हे थोडंसं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं इथं काय म्हणू शकता, एक मिक्सचर झालेलं आपल्याला ह्या पीक विमा स्कीम मध्ये पाहायला मिळतं. ओके, मी दोन्ही तुम्हाला सांगण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. आय होप 3 बातमी तुम्हाला नक्की समजलेली असेल. डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. साखरेचे दर 50 पार, ही बातमी आपण दिवसेंदिवस पाहतच आहोत, त्यामुळे या बातमीला स्किप करा. पुढे चला, एका विदा चोरीमुळे 25.5 कोटी रुपयांचा फटका झालेला आहे. व पहा, ही बातमी तुम्ही नक्कीच लिहू शकता. कारण तुम्हाला वाटतं ना की डाटा ब्रीच झालं तर काय होणार आहे, काय प्रॉब्लेम होतं, तर त्याचं इथं नक्कीच उदाहरण आहे. ओके, किंवा पहा, आता अगदी एम्स या रुग्णालयामध्ये लास्ट इयरला डाटा चोरी झाली होती. चायनाने आपल्या सर्व्हर चायनाने आपल्या एम्स मधील सर्व्हर हॅक केले होते. ओके, व तुम्हाला जर एम्स मध्ये जर तुमचा हे करायचं उपचार जर करायचा असेल ना, तर तिथं अगदीच पहा, पहिल्यांदाच अपॉइंटमेंट वगैरे घ्यावी लागते व महिना तिथं वेटिंग लिस्ट लागते. ओके, तर लक्षात घ्या तुम्ही. आता इथं काय, तर एम्सचा लास्ट इयरला डाटा चोरी झाला. मग एम्सचा डाटा चोरी झाल्यानंतर प्रॉब्लेम काय होतो त्यामध्ये, तर तुम्हाला माहिती आहे एम्स या रुग्णालयामध्ये कोणाकोणाचं उपचार केलं जातं, तर पहा, जे मोठे मोठे VIP वगैरे आहेत ना, त्यांचं तिथं उपचार केलं जातं बेसिकली, बरोबर आहे. मग पहा, आता एखाद्या VIP व्यक्तीला काहीतरी आजार आहे असं समजून घ्या. ओके, एखाद्या VIP व्यक्तीला ABC नावाचा अगदीच खूप भयंकर हा आजार आहे व त्याचे मेडिसिन आपल्या देशात मिळत नाहीत. मग ते मेडिसिन कुठून इम्पोर्ट करावे लागतात पहा, चायनाकडून इम्पोर्ट करावे लागतात. मग आता लक्षात घ्या इथं काय होणार आहे समस्या, तुम्हाला समजलं ना. तर पहा, एम्सचा डाटा चोरीला गेलेला आहे व एम्समध्येच ह्या VIPचं उपचार होत होतं. ओके, पण आपल्या देशामध्ये तिथं काय मेडिसिन्स नाहीत, ते फक्त आपण चायनामधून इम्पोर्ट करतो. व हे जे डाटा तिथं सर्व्हरवरती सेव्ह केला होता एम्सच्या सर्व्हरवरती, तो डाटा कोणी चोरून नेलेला आहे, चायनाने चोरून नेला. मग चायनाला समजलं ना की बाबा हा जो व्यक्ती आहे ना, हे जे VIP व्यक्ती आहे याला हा आजार आहे व ह्याची मेडिसिन जी आहे ते फक्त चायनामधूनच एक्सपोर्ट केले जातात. मग त्यावेळेस चायना काय करतो पहा, लगेच दुसऱ्या दिवशी याची बंदी आणतो. हे जे ABC नावाचं जे औषध आहे ते बंदी आणतो. मग बंदी आणल्यानंतर ह्या VIP ची काय होती पहा, नस दाबली जाते किंवा गळा दाबला जातो की बाबा आता मला औषध मिळत नाही, मग मी काय करू. मग तो करतो चायनाला फोन की बाबा मला औषध देणं, मला थोडंसं काम आहे. मग चायना काय करतो पहा, तिथं ब्लॅकमेलिंग चालू करतो. ओके, चायना म्हणतो बाबा तू माझं काम कर, तेव्हाच मी तुला औषध वगैरे देईल. मग हा व्यक्ती मला सांगा, तो भ्रष्ट होणार आहे का नाही, तर बिलकुल पहा, यस, हा व्यक्ती भ्रष्ट होऊ शकतो. अगदी तशाच पद्धतीने आहे पहा की
चायनामध्ये ना त्यांचे जे लीडर्स वगैरे आहेत किंवा त्यांचे जे सरकारी अधिकारी वगैरे आहेत ना, त्यांच्या अधिकाऱ्यांना त्यांनी फक्त चायनामध्येच एज्युकेशन द्यायचं असं त्यांनी पॉलिसी आणली होती पहा. पण आपल्या देशामध्ये ते दुर्दैवाने झालेलं नाहीये. अन्यथा प्रॉब्लेम काय होता पहा, आपला पण एखादा लीडर्स हा जर बच्चा तिथं जर तिथल्या शाळेमध्ये जर शिकत असेल किंवा तिथल्या विद्यापीठामध्ये जर शिक्षण घेत असेल व त्याला जर तिथं किडनॅप करण्यात आलं, ओके, त्याला जर तिथं किडनॅप करण्यात आलं, तर हा इथला जो व्हीआयपी व्यक्ती आहे तो त्यांच्या बेसिक तशा पद्धतीने निर्णय घेणार नाही का? तर बिलकुल घेईल पहा. तो ब्लॅकमेलिंग आहे, तशा पद्धतीने ब्लॅकमेलिंग केली जाऊ शकते. मग या निमित्तानेच पहा, हे सर्व जे काही आहे ना, हे चुकीचं आहे. व पहा, जर त्यांचा बच्चा जर आपल्या देशामध्ये जर शिकत असेल, भारतामध्ये जर त्यांचा बच्चा शिकत असेल, तर नक्कीच पहा आपली एज्युकेशन सिस्टीम जी आहे ना, ती चांगली होऊ शकेल. ओके, पण ठीक आहे, आपल्या देशामध्ये तशा पद्धतीने पॉलिसी नाही, त्यामुळे आपण काही बोलू शकत नाही पहा. ओके, डन. त्यानंतर पुढे चला. त्यानंतर लोकसत्ता विचार. आता हा जो आर्टिकल आहे ना, तो मी तुम्हाला एक होमवर्क म्हणून देत आहे पहा. कारण यापूर्वी तुम्हाला आठवत असेल ना, की आपण निगेटिव्ह बातम्या पाहिलेल्या होत्या या बिलबद्दल. आता तुम्हाला याबद्दलचं सर्व काही पॉझिटिव्ह इथं देण्यात आलंय. तर प्लीज हा आर्टिकल तुम्ही स्वतःहून वाचून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट आर्टिकल, वैद्यकीय आस्थापनांसाठीचा कायदा निरोगी हवा. आता पहा, महाराष्ट्र विधानसभेमध्ये नुकतंच एक बिल मांडण्यात आलेलं आहे, महाराष्ट्र क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट बिल 2026. हे विधेयक राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आप्टीकर यांनी विधानसभेत मांडले असून त्यावर व्यापक चर्चा आणि सर्व संबंधित घटकांकडून सूचना व अभिप्राय मिळावेत यासाठी ते विधानमंडळाकडे संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलेले आहेत. ओके, म्हणजे फायनल नाही आहे, परंतु ड्राफ्ट त्यांनी मांडलेला आहे विधानसभेमध्ये. बरोबर आहे. मग हे ड्राफ्ट कोणाला बंद करणार आहे पहा, तर केंद्र सरकारच्या 2010च्या क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट या कायद्यावर हे विधेयक आधारित आहे. तसेच महाराष्ट्रात बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट 1949 नंतर याशिवाय कुठलाही कायदा झालेला नाही. नवा कायदा होणार हे स्वागतच आहे, पण नवे विधेयक समाजाच्या आरोग्य व्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम करणारे असल्याने सर्व स्तरांवर याची चर्चा झाली पाहिजे. या निमित्ताने हा आर्टिकल देण्यात आलेला आहे. ओके, तर हे जे एवढं कंटेंट आहे हे आपल्या प्रिलिमसाठी खूप महत्वाचं आहे. म्हणजे एमपीएससी राज्यसेवा कंबाईन, त्यानंतर दुसरी एक कंबाईन, ओके, ब आणि कम दोन्ही कंबाईनसाठी हे अतिशय महत्वाचा पॉईंट आहे. पहा, हे विधेयक कोणी मांडलेलं होतं, त्याच्यानंतर अगदीच या कायद्यांनी कोणाची जागा घेणार आहे किंवा केंद्र सरकारचा कोणता कायदा आहे, हे सर्व इथं देण्यात आलेलं आहे. प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर वापस या. आता पहा, अगदी नवीन कायदा येत असेल ना, तर त्याचं स्वागत नक्कीच करतात सर्वजण. का करतात पहा, तर नक्की पहा, कायदा जर आला तर त्यामुळे डॉक्टरांचं संरक्षण होईल या निमित्ताने. पण पहा, डॉक्टरांचं ना तिथं हे होऊ नये, म्हणजे मानसिक तणाव डॉक्टरांना जास्त मिळू नये, हे नक्कीच कोणत्याही कायद्याचा आपल्याला पॉझिटिव्हनेस आपल्याला दर्शवतं. बरोबर आहे. मग आता या कायद्याची पण तीच डेफिनेशन आहे पहा, किंवा या कायद्याचा आपला अंश पण तेच पाहिजे की डॉक्टरांना या कायद्याचा त्रास होऊ नये. जसं की पहा, आता हा कायदा आल्यानंतर म्हणजे आता त्यांनी म्हटलेलं आहे, परंतु ड्राफ्ट आणखीन झालेलं नाहीये पहा, हे समितीकडे वगैरे जाणार आहे. मग समितीमध्ये यामधील जर काही निगेटिव्ह पॉईंट्स वगैरे जर निघाले तर त्यावेळेस आपल्याला ते पाहता येईल. परंतु सध्याला जी सिच्युएशन आहे ना, त्यानुसार थोडक्यात आपण बोलूयात. तर पहा, आता अगदी कायदा कसा असावा, म्हणजे चांगला कायदा कोणता असावा, तर पहा, आता मी डॉक्टर आहे असं समजूयात. मी एक आस्थापना काढली आहे पहा, एबीसी नावाचं हॉस्पिटल काढलेलं आहे. मग या एबीसी नावाच्या हॉस्पिटलमध्ये पहा, डेली माझ्याकडे 100 पेशंट येतात. मग आता मी डायरेक्टली त्यांचं रजिस्ट्रेशन वगैरे करत असतो पहा, की हा व्यक्ती आलेला होता माझ्याकडे व या व्यक्तीला अशा पद्धतीने प्रॉब्लेम वगैरे झाली. मी असं माझ्या पद्धतीने मी डायरेक्टली त्यांचं नमूद वगैरे करत चालतो. परंतु आता असा कायदा येऊ नये जो कायदा मला माझी आजपर्यंतची जी लिस्ट वगैरे आहे किंवा मला जे सुलभ पडतं याच्या व्यतिरिक्त मला दुसरं काहीतरी करायला लावणं, मग हे चुकीचं होतं पहा. मग लेखकांनी पण तेच म्हटलेलं आहे पहा, की डॉक्टरांसाठी हा कायदा येत आहे ती चांगली गोष्ट आहे, परंतु या कायद्यामध्ये पहा व्हॉग डेफिनेशन्स वगैरे करण्यात येऊ नये, किंवा आता सध्याला जे सुरळीतपणे आस्थापना चालवण्यात येत आहेत ना, त्याला कुठेतरी त्यांनी बंधनं वगैरे आणू नयेत. मग हे जर असं झालं तर ते डॉक्टरांना थोडंसं प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन नक्की तयार होऊ शकेल. त्याच्यानंतर पहा, आता या कायद्यामध्ये ना आपातकालीन सिच्युएशनची डेफिनेशन इथं दिलेली नाही आहे. मग याचा परिणाम असा होऊ शकेल पहा उद्या चालून. तर तुम्हाला सर्वांना माहिती असेल की आपण आपत्कालीन सिच्युएशन म्हटल्यानंतर पहा एकदम इमर्जन्सी सिच्युएशन, ओके, म्हणजे का दी पेशंट जो असेल तो डायरेक्टली ऍक्सिडेंट वगैरे झाल्यानंतर डायरेक्टली पहा आपण त्याला रुग्णालयात घेऊन जातो. मग त्यावेळेस आता ते मुन्नाभाई एमबीबीएस मध्ये वगैरे दाखवलेलं आहे पहा, की त्याला फॉर्म भरण्याची वगैरे आवश्यकता नाही, डायरेक्टली त्याला ट्रीटमेंट वगैरे चालू करावं. मग ती तशा पद्धतीने पाहिजे. परंतु पहा, तिथे आपत्कालीन काहीतरी आपण त्यामध्ये डेफिनेशन तिथं देणं गरजेचं आहे ना. ओके, की बाबा हे व्यक्ती सॉरी या जर गोष्टी झाल्या तरच आम्ही त्याला आपत्कालीन सिच्युएशन मानू, अन्यथा नाही. अन्यथा काय होणार आहे पहा, तर आपत्कालीन सिच्युएशनमध्ये त्या व्यक्तीला किंवा त्या रुग्णावर कोणता उपचार केला जावा याबद्दलचं तिथं काही दिलेलं नाही आहे. ओके, त्याच्यानंतर आणखीन एक पहा, हा इथं आपत्कालीन बद्दल बोललेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, तर जे
डॉक्टर आहेत, डॉक्टरांचं संरक्षण कशा पद्धतीने करण्यात यावं याबद्दल थोडक्यात इथं सांगण्यात आलेलं आहे. तर डॉक्टरांचं संरक्षण पहा की कोणताही जर डॉक्टर पाहिला तुम्ही, आता तो फर्जी डॉक्टर असू नये फक्त. ओके, जर फर्जी डॉक्टर असेल तर त्याचं आपण रिस्क घेऊ शकत नाही. परंतु जो चांगला व्हॅलिड डॉक्टर आहे ना, तो नक्कीच प्रयत्न करतो पहा की मी त्या रुग्णाला वाचवायचंच. कारण पहा जे हे आहे काय म्हणू शकता, वैद्यकीय पेशा जो आहे तो काही गणित नाहीये. म्हणजे पहा 1+3=4. कोणत्याही पद्धतीने जा तुम्ही, 3+1 करा 4च येणार आहे, 2+2 4च येणार आहे. असं जर केलं तर ते 4च येईल उत्तर, हे गणित आहे बरोबर. परंतु मेडिसिन तसं नाही आहे ना. ओके, म्हणजे एखाद्याला मी ही ट्रीटमेंट दिली, पॅरासिटामोल दिली, त्याच्यानंतर पहा त्याची ताप कमी होईल याची शक्यता कमी आहे. कारण पहा त्याला दुसरी अँटीबायोटिक पण द्यावी लागते. ओके, मग असं आहे, हे गणित नाहीये. मग इथं लेखकांनी तेच म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे पहा की वैद्यकशास्त्र म्हणजे गणित नाहीये की एका वेळीने एका पद्धतीने जर केलं उपचार तर ते यशस्वी होतं म्हणजे होतं. पहा आता इथं नक्कीच एखाद्याची सर्जरी वगैरे केली जाऊ शकते. मग सर्जरी केल्यानंतर आता पहा अगदी त्याचं नशीब किंवा अगदी दैवी घटना असं म्हणू शकतो आपण. कारण पहा प्रयत्न तर डॉक्टर नक्की करेल, परंतु उर्वरित जे काही पहा अगदी ते युनिव्हर्सवरतीच ठेवून देऊ शकतो आपण. अगदी तसं आहे ते. मग लेखकांचं तेच म्हणणं आहे की बा त्याची पण डेफिनेशन इथं देणं गरजेचं होतं. परंतु पहा या कायद्यामध्ये त्याची पण डेफिनेशन नाहीये की पहा कोणत्या बेसिसवर डॉक्टरांना तुम्ही तिथे गृहीत धरणार आहात किंवा नाही. ओके, म्हणजे हे डॉक्टर ह्या गोष्टींपासून डॉक्टरांना संरक्षण नक्की हवं आहे पहा. आणि आता काय होतं तर अगदी मी एखादी ABC नावाचा पेशंट घेऊन गेलेला आहे पहा डॉक्टरकडे, व त्याला झालेला आहे काहीतरी त्याची हार्ट सर्जरी वगैरे होती. ओके, मग डॉक्टरांनी पहा परिपूर्ण प्रयत्न करून त्यांनी हार्ट सर्जरी वगैरे त्याची केली, सर्व काही बीट्स वगैरे चांगले होते, सर्व काही तो टणटणीत होता. परंतु रात्री त्याचं निधन झालं, अचानकच त्याचं निधन झालं. तर मग मी आता आरोप कोणावर करायचे? मग होतं काय पहा, ग्रामीण भागातील जे हे आहेत म्हणजे पेशंटचे नातेवाईक वगैरे ते डायरेक्टली डॉक्टरला तशा पद्धतीने काय म्हणू शकता डॉक्टरला मारहाण वगैरे करतात. मग हे अशा पद्धतीचे भरपूर केसेस आपल्या देशामध्ये झालेले आहेत. किंवा नुकतंच तुम्ही पहा ना, नगरसेवकांनी पण तशाच पद्धतीने इथं डॉक्टरांना पेशंटला सुविधा का नाहीत म्हणून तशा पद्धतीने डॉक्टरांवरती त्यांनी हात उजारला. मग हे चुकीचं आहे ना. मग अगदी डॉक्टरांना त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. कारण पहा आपण देव मानतो डॉक्टरांना, अगदी त्याच धर्तीवर पहा त्यांनी चांगल्या पद्धतीने म्हणजे त्यांचे इंटेन्शन अगदीच चांगले असतात. आता नक्की 100 एखादी तर नक्कीच चुकीचं असू शकतात, त्याबद्दल आपल्याला जायचं नाही. म्हणजे तुम्ही प्लीज बालकी खाल निकालू नका. फक्त मला जे काही बोलायचं आहे ना ते लक्षात घ्या तुम्ही. तर इथं पण तेच पॉईंट आहे पहा की डॉक्टरांचं संरक्षण आपण ह्या सिच्युएशन पासून करणं काळाची गरज आहे. कारण प्रॉब्लेम काय होतो पहा, डॉक्टरांनी त्यांचे सर्व प्रयत्न करतात, परंतु उर्वरित जो 1% असतो ना तिथंच काहीतरी गफलत पण होऊ शकते. मग या कायद्यामध्ये पण पहा त्याची डेफिनेशन येणं गरजेचं आहे असं लेखक म्हणतात. आणि शेवटचा पॉईंट आहे पहा, इन्स्पेक्टर राज नको. आता अगदी जे डॉक्टर आहेत ना, किंवा मी ABC नावाचं हॉस्पिटल ओपन केलं होतं पहा. तर ABC नावाचं हॉस्पिटल ओपन झाल्यानंतर पहा माझं पण एकच इंटेन्शन असतं किंवा मी सेवा द्यायची रुग्णांना मी सेवा देणार. ओके, मग त्यांनी पण सेवा देणार आहेत. ओके, मग माझ्यावर जर कोणी येऊन इन्स्पेक्शन वगैरे करत असेल तर यस, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. किंवा आता तुम्ही पहा ना, जर तुम्हाला परीक्षेला जायचं असेल, UPSC परीक्षेला जर जायचं असेल तर तिथं मेटल डिटेक्टर वगैरे असतं. मग तुम्ही तिथं फेस करताना ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण ते माझ्या हितासाठीच आहे. मग माझी पण तिथं चेकिंग होणं गरजेचं आहे. परंतु पहा तिथं अगदीच आपल्यावरती जर जास्त टॉर्चर करण्यात आलं UPSC सेंटरवर गेल्यानंतर, किंवा तू असंच काय केलास किंवा हेच नाही तेच नाही वगैरे जर असं केलं ना, तर तुमचा मानसिक तणाव तिथं वाढतो. अगदी तशाच पद्धतीने पहा इथं पण तेच आहे. डॉक्टरांना तुम्ही त्यांचं इन्स्पेक्शन करायचं ना, बिलकुल करा, खुलेआम पद्धतीने करा. परंतु त्याचं जे इन्स्पेक्शन करण्याचं जे मोटिव्ह आहे ना, ते डॉक्टरांना त्रास देणं हा नसू नये. ओके, अन्यथा जर तिथं डॉक्टरांना जर त्या इन्स्पेक्शनमुळे जर त्रास होत असेल तर पहा त्याचा गंभीर परिणाम नक्की होतील, रुग्णसेवेवरती त्याचे गंभीर परिणाम होतील. मग डॉक्टर चांगल्या पद्धतीने तिथं चांगल्या दर्जाची ती रुग्णसेवा तिथं दिली जाऊ शकत नाही. अगदी तसंच आहे पहा, UPSC सेंटरवरती पोहोचल्यानंतर जर तुम्हाला तिथं जे पर्यवेक्षक वगैरे त्यांनी जर तुम्हाला त्रास दिला तर तुम्ही चांगलं प्रदर्शन त्या पेपरमध्ये करू शकणार आहात का? तर बिलकुल नाही. मानसिक तणावामध्ये तुम्ही पूर्णतः डिप्रेस होऊन जाणार आहात. मग असंच इथं लेखकांनी म्हटलंय. पण पहा अद्याप फायनल ड्राफ्ट आलेला नाहीये, त्यामुळे आपण फक्त एवढे जे पॉईंट्स आहेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता एवढं तुम्ही लक्षात ठेवा, जर कधी निबंध आला किंवा कुठे एन्सर जर लिहायचं म्हटलं तर तुम्ही याचा वापर नक्की करू शकता. आय होप हा पण पॉईंट तुम्हाला नक्की समजलेला आहे. त्यानंतर पीक विमा योजना ही आपण आत्ताच पाहिलेला आहे. नेक्स्ट पहा पुढे चला, व्याजदरात बदलाची शक्यता कमीच आहे. ओके, मान्य आहे. पहा म्हणजे आता 6 तारखेला आय थिंक आज किती आहे, 4 तारीख आहे, परवा दिवशी 6 तारखेला यांची मीटिंग होईल रेपो रेट बद्दल. मग त्यावेळेस पाहूयात
बहुतांश करून तर व्याजदरामध्ये काहीही बदल होणार नाहीत. त्यानंतर नेक्स्ट राष्ट्रकुल जी स्पर्धा आहे ती अहमदाबादमध्ये होणार आहे. हा पॉईंट प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पदकांची जी तालिका आहे ती मी दिलेलं नाही आहे तुम्हाला, तर मी लवकरच ती पदकांची जी तालिका आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करेन. हा, टेलिग्राम चॅनलवरून मला आठवलं, पहा मी तुम्हाला एक उत्तर लेखनासाठी ना पॉईंट्स दिले, तर प्लीज ते तुमच्या डायरीमध्ये नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. ते खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक मी ॲडव्हर्टाईज करेन, पहा हे आपलं अशा पद्धतीने मी डेली मॅगझिन पण देत आहे. त्याच्यानंतर अगदीच काही सीट्स खुल्या आहेत उत्तर लेखनासाठी, तर नक्कीच ज्या विद्यार्थ्यांना उत्तर लेखनाची उत्तर लेखन कौशल्य जे आहे ते विकसित करायचं आहे त्यांनी नक्कीच आपल्याकडे जॉईन होऊ शकता. ओके, सीट आपल्याकडे लिमिटेडच असतात त्यानिमित्ताने. उर्वरित पहा 6 महिन्याचा प्लॅन मी डिसेंबरपर्यंत केला होता, ते ऑलरेडी एनरोलमेंट झालेले आहेत, पण मंथलीसाठी अद्याप ओपन आहेत. किंवा तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आपण त्याबद्दल काही चर्चा वगैरे जर केलं तर बेटर असेल. तुम्ही एकदा कॉन्टॅक्ट नक्की करू शकता जर तुम्हाला उत्तर लेखन कौशल्य विकसित करायचं असेल किंवा उत्तर लेखनाची भीती तुम्हाला मारायची असेल तर. त्याच्यानंतर कालचं द हिंदूला आपण सुरू करूयात. तर पहा, एक इंटेलेक्च्युअलनेस इथं दर्शवण्यात येते. पहा, ही पहिली बातमी आहे कालच्या द हिंदूची. कावेरी सिच्युएशन स्लाइटली बेटर सेज कर्नाटका सीएम. व पहा, काल त्यांनी पाणी सोडलं, परंतु त्यांनी काय म्हटले पहा, मिस्टर शिवकुमार ऑल्सो सेड दॅट तमिळनाडू सीएम C. Joseph Vijay has agreed to postpone his visit to Bangalore to discuss the issue on the request of the Karnataka government. म्हणजे पहा ना, इंटेलेक्च्युअलनेस का आपल्याला काय लक्षात दिसते. आपण डायरेक्टली टीका करत बसत नाही. ओके, कर्नाटकाचे जे सीएम आहेत, ओके, आणि तमिळनाडूचे जे सीएम आहेत ते एकूण एकावरती टीका वगैरे करत बसले का, तसं बिलकुल नाही. त्यांनी डायरेक्टली इंटेलेक्च्युअल पातळीवरती आपण चर्चा करूयात व त्यावेळेस कावेरीचं डिस्प्यूट जे आहे ते सॉल्व्ह करूयात असं त्यांनी म्हटलेलं आहे. हा, सुप्रीम कोर्टामध्ये पण त्यांनी पिटिशन फाईल केलेलं आहे पहा. परंतु दोन राज्यांमध्ये भांडण जर असेल तर भांडून काही सॉल्व्ह होणार आहे का, तर बिलकुल नाही. मग चर्चेनेच गोष्टी सॉल्व्ह होतात. मग याचं एक बेस्ट उदाहरण आहे हे इंटेलेक्च्युअल पीपलचं हे बेस्ट उदाहरण आहे की ते चर्चेतून गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी तयार असतात. ओके, मला ही न्यूज नक्कीच आवडली आहे. तुम्ही पण याचा आत्मसात नक्की करू शकता किंवा उद्या चालून प्रशासनात पण गेल्यानंतर पहा तुम्ही चर्चेतून नक्कीच गोष्टी सॉल्व्ह करू शकता. ओके, डन. त्याच्यानंतर पेट्रोल डिझेल कन्झम्पशन सर्जेस इन जुलै, एलपीजी यूज डाऊन डिस्पाइट रोलबॅक ऑफ कर्ब्स. पहा, येथे बातमी आलेली आहे की पेट्रोल आणि डिझेलचं जे कन्झम्पशन आहे जुलै महिन्यामध्ये ते वाढलेलं आहे. ओके, म्हणजे ते लास्ट इयरच्या तुलनेमध्ये इथं दिलेलं आहे पहा, जुलै 2024, जुलै 2025 आणि जुलै 2026 यांच्या तुलनेमध्ये तुम्ही पाहू शकता. 2024 मध्ये कमी कन्झम्पशन होतं, ते 2026 मध्ये जास्त वाढलेलं आहे. पण एलपीजीचं तसं झालेलं नाहीये. एलपीजीचं कन्झम्पशन इथं लो झालेलं आहे का, तर पीएनजी आलेलं आहे. ओके, शहरांमध्ये आता पीएनजी बसवण्यात आलेलं, या निमित्ताने एलपीजीचं कन्झम्पशन कमी झालं, परंतु उर्वरित पेट्रोल आणि डिझेलचं कन्झम्पशन इथं जास्त करून वाढलेलं आहे. आय होप ही पण बातमी तुम्हाला अगदी योग्यरित्या समजली असेल. ओके, म्हणजे काही जास्त गरजेचं नाही, फक्त तुम्ही उत्तरामध्ये वगैरे हे मांडू शकता की अशा पद्धतीने झालेलं आहे म्हणून. हा, आता याची कारणे कशामुळे झालं असेल असं, मग तर नक्कीच पहा, यावर्षी दुष्काळ आहे ना. दुष्काळामध्ये पहा, अगदीच शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी वगैरे द्यायचं जर म्हटलं तर तिथं इलेक्ट्रिसिटी लागते. मग इलेक्ट्रिसिटीसाठी पहा त्यांनी पंपचा वगैरे वापर करतात. मग या निमित्ताने तिथे जास्त इंधनाचा इथं वापर केला गेला आहे. ओके, डन. त्यानंतर पुढे चला. नेक्स्ट पहा, एडिटोरियल द स्टेट अगेन्स्ट इट्स स्टुडंट लेसन टू रिमेंबर. आता पहा, हा एकदम बेस्ट आर्टिकल आज आलेला आहे. ओके, व विद्यार्थ्यांनी एडिटोरियल डेली का वाचणं गरजेचं आहे याचं एक बेस्ट उदाहरण मी इथं देईल तुम्हाला. तर पहा, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ना मी एक कोट टाकलेला आहे, ती याच आर्टिकलमधून टाकलेलं आहे. ते एकच मिनिट द्या, मी वाचून दाखवतो तुम्हाला. तर पहा, इथे देण्यात आलेलं आहे की आंदोलन हे लक्ष्य नसते, उत्तरदायित्वाचा अभाव हा मूळ आजार असतो. ओके, म्हणजे जे आंदोलन देशभरामध्ये किंवा कुठेही जर आंदोलन होत असेल तर तिथं अकाउंटेबिलिटी उरलेली नाही, असं तिथं बेसिकली डिसीज असं त्यांनी तिथं संबोधलेलं आहे. ओके, म्हणजे असे जर शब्द तुम्ही लिहिलात ना उत्तरामध्ये तर नक्कीच पहा एक्झामिनर खुश होऊन तुम्हाला जास्त मार्क देतं, 1 मार्क तरी नक्की एक्स्ट्रा मिळतो. ओके, त्यामुळेच पहा आपली जी एफिशियन्सी आहे किंवा जे काय म्हणू शकता इफेक्टिव्हनेस जे आहे ते आपला एडिटोरियल वाचल्यानंतर लगेच लक्षात येतं. आता अगदी तशाच पद्धतीची जे काही इफेक्टिव्ह वर्ड्स वगैरे आहेत किंवा जे शीर्षक वगैरे आहेत ना ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आता पोस्ट करत आहे. तर प्लीज सर्वांनी ते नोट डाऊन करायचं आहे. आता मी आताच का पोस्ट करत आहे तर कारण पहा मी एकदाच वीकली सर्व प्रश्न वगैरे दिले आहेत विद्यार्थ्यांना, ते तुम्ही सर्वांनी लिहायचं आहे. हा, थोडासा वेळ लागू शकतो पहा तुमचे आन्सर चेक करण्यामध्ये, पण मी ते करू शकत आहे किंवा म्हणजे ते मी करेन. ओके, काळजी नका करू, म्हणजे लगेच दिलात तर लगेच लगेच 5 मिनिटातच तुमचा आन्सर वगैरे चेक होणार नाही, थोडंसं विलंब नक्की लागणार आहे. पण तुम्ही प्लीज विश्वास ठेवा, आपण ते करूयात. त्याच्यानंतर आता वापस येताच्या एडिटोरियलकडे. तर पहा, आता लेखकांनी म्हटलेलं काय आहे, तर आपल्या देशामध्ये तुम्हाला माहिती असेल की
26 जुलै 1876 रोजी काय झालं होतं, म्हणजे जवळपास 150 वर्षापूर्वी 150 वर्षापूर्वी 1876 मध्ये जे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन जी होती ICS, त्या ICSचं जे वय होतं ना पूर्वी 21 वर्ष, ते कमी करण्यात आलं व 19 वर्ष हे त्यांनी केलेलं होतं. बरोबर, म्हणजे 19व्या वर्षी तुम्हाला कलेक्टरची तिथं परीक्षा द्यावी लागायची पूर्वी. मग पहा, यामुळे झालं काय, विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला व असंतोष पसरल्यामुळे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी पहा इंडियन असोसिएशनची तिथं कलकत्ता येथे स्थापना केली. ओके, व विद्यार्थ्यांची चळवळ, ती पहिल्यांदा विद्यार्थ्यांची चळवळ होती व ती संपूर्ण देशभर तिथं नक्कीच पसरलेली आहे. व पहा, त्यांना वाटलं नव्हतं की बाबा आपण हे सक्सेसफुल वगैरे करू, किंवा सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना फक्त अशा पद्धतीने काहीच विश्वास नव्हता. फक्त त्यांनी ही जी पॉलिसी 21 वर्षावरून त्यांनी डायरेक्टली 19 वर्ष जे वयोवर्ष केलं, याचा त्यांनी विरोध करण्यासाठी ते प्रदर्शन वगैरे केलं होतं. परंतु तुम्हाला माहिती आहे ते इंग्रज, मग इंग्रजांनी त्याला दाबण्याचा वगैरे प्रयत्न केला होता. मग जेवढं ते दाबल तेवढंच हे काय जास्त पहा उसळून येतं. अगदी तशाच पद्धतीने प्रत्येक आंदोलनामध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर पहा, लेखकांनी आणखीन एक उदाहरण दिलेलं आहे 1976चं. 1976 मध्ये पहा, अगदी भारत देशामधील पण आहे एक उदाहरण, व अगदी त्याच कंडिशन मध्ये पहा दुसरीकडील आफ्रिकन मधील पण आहे सोवेटो आंदोलन. ओके, आता हे सोवेटो आंदोलन काय आहे, तर आपण आफ्रिकन थोडंसं शिकण्याचा प्रयत्न करूयात. तर लक्षात घ्या, आफ्रिकामध्ये राज्य कोणी केलं होतं, युरोपियनांनी. ओके, युरोपमध्ये पहा प्रमुखरित्या डच होते, त्यानंतर ब्रिटिश होते. ओके, मग ह्या युरोपियनांनी तिथं राज्य केलं. मग युरोपियनांचं ज्यावेळेस राज्य होतं ना, त्यावेळेस ते अगदीच पहा व्हाईट पीपल होते, व जे काय म्हणू शकता जे ब्लॅक होते ते कोण पहा, तिथले स्थानिक होते. बरोबर आहे. मग 1976 मध्ये ब्रिटिशांनी किंवा तत्कालीन डच वगैरे जे काही गोऱ्यांचं सरकार होतं तिथे, ओके, आता तिथं गोऱ्यांचं सरकार असंच दिलेलं आहे, पण आपण पण तेच मान्य करूयात की बा तिथं गोऱ्यांचं सरकार होतं. मग या गोऱ्यांच्या सरकारने काय केलं पहा, 1976 मध्ये त्यांनी एक आदेश काढला की तुम्हाला तुमच्या स्थानिक भाषेमध्ये, म्हणजे आफ्रिकन भाषेमध्येच तुम्हाला सगळं एज्युकेशन तिथे घ्यायचं आहे. व हे जे ब्लॅक होते ते स्थानिक आदिवासी होते पहा, व ते आदिवासी भाषा बोलत. मग आदिवासींना जर तुम्ही म्हटलं की बाबा तुला आता आजपासून तुला आदिवासी भाषा बोलायचं नाही, तर तुला स्थानिक भाषा बोलायची, जी की आफ्रिकन भाषा आहे, सॉरी स्थानिक नाही तर आफ्रिकन भाषा तुला बोलायची आहे. मग त्यावेळेस पहा त्यांना राग आला. त्यांनी काय म्हटले, हे जे व्हाईट पीपल आहेत, हे जे शोषित करणारे जे पीपल आहेत ना, यांची भाषा आहे, जे आफ्रिकन भाषा आहे ना ती आमची भाषा नाहीये, तर आमची भाषा जी स्थानिक भाषा आहे ना ती आमचीच भाषा आहे. ब्लॅक पीपलची वेगळी भाषा आहे व तुम्ही आणलेली ही वेगळी भाषा आहे आफ्रिकन. यामुळे पहा, आता आघाडीला आज तुम्ही जर म्हटलात तर की ही आफ्रिकन तर भाषा त्यांचीच असेल ना, आफ्रिकन कंट्रीज म्हणून आफ्रिकन भाषा, पण तसं नाही. गोरे लोक जी भाषा बोलत होती ती आफ्रिकन भाषा होती व स्थानिक जे पीपल होती ती आदिवासी भाषा होती. मग त्यामुळे पहा अगदीच त्यांनी विरोध केला. ओके, शाळकरी विद्यार्थ्यांनी वगैरे त्यांनी विरोध केला की बा आम्ही ती भाषा शिकणार नाही. मग पहा त्यावर लगेच इंग्रज असू द्या किंवा डच वगैरे असू द्या, त्यांनी पोलीस कारवाई वगैरे तिथे चालू केली. मग पोलीस कारवाई ज्यावेळेस चालू केली ना, त्यावेळेस आणखीन तिथं असंतोष उतरला व पहा अगदीच हे आंदोलन पुढे खूप मोठं झालेलं होतं. व अगदी इथे जंतर मंतरवरती आता लास्ट वेळेस हेच झालेलं आहे पहा. ओके, म्हणजे 20 जुलै रोजी पण हेच झालं. ज्यावेळेस आंदोलन करण्यात आलं त्यावेळेस पोलिसांनी लाठी तिथं मारली व लाठी मारल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की सर्व विद्यार्थी एकत्रच आले. ओके, मग अगदी या आंदोलनामधून आपल्याला काय लक्षात येतं, 3 गोष्टी लक्षात येतात, ही तर लेखकांनी दिल्या आहेत. त्यामुळेच मी म्हटलं होतं पहा, आंदोलन हे काय आहे तर लक्षण आहे कशाचं, तर अकाउंटेबिलिटी तिथं मरत आहे किंवा अकाउंटेबिलिटीचा आजार तिथं झालेला आहे. हे सरकारला वेळीच लक्षात यायला हवं. आता हे एक छोटंसं वाक्य आहे, तुम्ही जर तिथं टाकलात ना, कोणत्याही उत्तरामध्ये जर टाकलात, म्हणजे आता पहा भारतीय संसदेचं महत्व मी जर प्रश्न विचारला तर तुम्ही हे अकाउंटेबिलिटीचा प्रश्न तिथं मांडू शकता ना. अन्यथा आंदोलन वगैरे होतील, संसदेमध्ये चांगलं कामकाज चालायला पाहिजे, अन्यथा आंदोलन होतील, ही लगेच तिथं तुम्ही टाकता येतं. ओके, आता पहा प्लीज स्मार्टनेस थोडंसं तुमच्यामध्ये आणा. तुम्ही डायरेक्टली जंतर मंतरवरती वगैरे लिहू नका, पण सॉफ्ट पद्धतीने पण लिहू शकता. आता माझा एक फ्रेंड आहे पहा, त्यांनी मला एक म्हणजे आमच्या दोघांमध्ये काहीतरी डिस्कशन चालू होतं, परंतु त्यांनी म्हणण्याचा प्रयत्न केला होता किंवा तू थोडंसं सॉफ्टली बोलण्याचा प्रयत्न कर, असं काहीतरी ते एक चालू होतं. मग त्यावेळेस त्यांनी एक कहाणी सांगितली होती, वादे सर्वांनी ऐकूनच असाल पहा, की एक राजा होता, मग त्याला एक स्वप्न पडलं होतं. त्या स्वप्नाचा अर्थ जो होता तो हर्षच होता. ओके, पण एका साधूने ना त्या स्वप्नाचा अर्थ जो आहे तो सॉफ्टली सांगितला, तर तो खुश होऊन त्याला अगदीच पारितोषिक वगैरे दिला. परंतु दुसऱ्या व्यक्तींनी त्याचा अर्थ जसाच तसं सांगितला ना, तर त्याचं मुंडी कापण्यात आली. ओके, अगदी तशाच पद्धतीने तुम्हाला पण तेच करायचं आहे. आता जंतर मंतरवरचा अर्थ तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, परंतु एकदम सॉफ्टली सांगायचं. तो जो एक्झामिनर आहे ना त्याला समजायलाच नाही पाहिजे की बा हा व्यक्ती बोलायचं काय आहे किंवा एक कहना क्या चाहता है, अगदी अशा पद्धतीने. म्हणजे
मी तर याच्यापूर्वी पण म्हटलंय लास्ट 20 वर्षाचे तुम्ही जास्त करून उदाहरण द्या, परंतु तुम्हाला नक्कीच ह्याच वर्षीचं उदाहरण द्यायचं जर असेलच ना, तर थोडंसं सॉफ्टली हँडल करा ती सिच्युएशन, किंवा समजू नये, म्हणजे फक्त ह्या गोष्टीमध्ये समजू नये बरं. अन्यथा जर तुम्ही इंटरव्ह्यूला जर अशा पद्धतीने करायला गेलात ना, स्मार्ट जर तिथं बनायला गेलात ना, तर तुमची तिथं नक्की वाट लागू शकते. म्हणजे अगदी 30 मिनिटांमध्ये तुम्हाला तिथं पर्सन तुम्ही काय आहात हे दाखवणं गरजेचं आहे, तुमची आयडिओलॉजी काय आहे किंवा तुम्ही कशा पद्धतीने आहात हे दाखवणं गरजेचं असतं. अन्यथा जर तुम्ही 30 मिनिटांमध्ये समजणार नाहीत ना, तर नाही, ते तुम्हाला घेणारच नाही, तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये खूप कमी मार्क देतील मग ते. ओके, तर हे वेगळा पार्ट झाला, परंतु लक्षात घ्यायचं इथं पण तेच सांगायचं आहे, आपल्याला सॉफ्टली हँडल करायचं. मग आता या आंदोलनामधून आपण 3 गोष्टी शिकल्या आहेत. पहिली गोष्ट काय पहा, तर लेसन, फोर्स डज नॉट डिस्पर्स अ जेन्युइन ग्रीव्हन्स, इट ऑर्गनायझेस. म्हणजे पहा, जर तुमचं खरं कारण असेल ना, ओके, जर तुमचं खरं कारण असेल व तुमच्यावरती जर कोणी फोर्स जर अप्लाय केलं, म्हणजे पोलिसांनी फोर्स कितीही जर अप्लाय केलं ना, तर तुम्ही तिथं डिस्पर्स होत नाही. म्हणजेच पहा, जर तुमची मागणी जर वैध असेल ना, तर तुम्ही भिवून पळून जात नाही. तुमच्यावर कितीही फोर्स वगैरे अप्लाय केली, पोलिसांची लाठी पडली, तरी तुम्ही पळून जात नाही, हे इथं सांगण्याचा प्रयत्न लेखकांनी केलाय. मग अगदी तशाच पद्धतीने पहा, आता एक एपिसोड आहे तारक मेहतामधील, तुम्ही ते पाहिला असाल आय थिंक, म्हणजे एक सहज मला उदाहरण सापडलं त्यामुळे सांगतोय तुम्हाला. तर सीझन बॉलने खेळण्याची त्यांची टपूसेनाची मागणी होती पहा, पण ती मागणी खारिज करण्यात आली, किंवा ते गुलाबजामुनद्वारे वगैरे ती मागणी खारिज करण्यात आली. पहा, त्याचा परिणाम आपल्याला लगेच लक्षात आला की त्यांची मागणी ती जेन्युइन नव्हती. पहा, ओके, म्हणजे ते साध्या टेनिस बॉलने पण खेळू शकले असते ना, अगदी तशाच पद्धतीने आहे. आता अगदी इथं महात्मा गांधी यांच्यावर भरपूर फोर्स अप्लाय झाली, किंवा जे सध्याचं जे आंदोलन झालं सीजेपीचं, त्या आंदोलनामध्ये पण तेच झालं. पहा, ज्यावेळेस त्यांनी फोर्स अप्लाय केली, विद्यार्थ्यांची युनियन मागणी होती, ते हटले नाहीत, अन्यथा पहा पळून गेले असते, ते पळून गेले नाहीत. हे झालं पहिला पॉईंट, इथं यशस्वी झालेला आहे. मग आता उद्या तुम्ही प्रशासनात गेलात, तर अगदी जर त्या विद्यार्थ्यांची जेन्युइन मागणी असेल ना, तर तुम्ही प्लीज फोर्स तिथं अप्लाय करायची नाही. पहिल्यांदा सांगितलं मी, रूल ऑफ लॉ, दरवेळेस सांगत आहे, हे रूल ऑफ लॉ तुम्हाला फॉलो करायचं आहे. भारतीय संविधान हे तुमच्यासाठी सर्वस्व असेल, उर्वरित कोणीही तुम्हाला काहीही नाहीये. तुम्ही एनडीएचे वगैरे किंवा इंडियन मिलिटरी अकॅडमी यांचे तुम्ही स्लोगन्स पहा ना, तिथं पण तसंच असतं, देश सर्वतोपरी. ओके, अगदी तशाच पद्धतीने तुम्हाला पण संविधान सर्वतोपरी. ओके, डन. त्याच्यानंतर वापस या. त्यानंतर या प्रोटेस्टमधून आपण दुसरं लेसन काय शिकलेलं पहा, तर दुसरं लेसन शिकलेलं आहे, कंटेम्प्ट डिलिजिटिमाइज द स्टेट फास्टर दॅन इट डिलिजिटिमाइज द स्टुडंट्स. म्हणजे पहा, जर विद्यार्थ्यांची आपण जर इज्जत घालवण्याचा प्रयत्न केला, किंवा ते देशद्रोही आहेत, किंवा ते अशा फलानं वगैरे आहे, किंवा त्यांना फंडिंग असं आहे, असं जर करण्याचा प्रयत्न केलात, त्यांची जर तुम्ही इज्जत काढण्याचा प्रयत्न केलात ना, तर त्यामधून प्रॉब्लेम काय होतो पहा, तर ते विद्यार्थ्यांची नाही तर सरकारची तिथं जास्त इज्जत उतरते, हे इथं सांगण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे. हे माझे शब्द नाहीत, प्लीज माझ्या भाषेवर जाऊ नका, थोडंसं वेगळ्या पद्धतीने बोलली जाऊ शकते. आता मी स्थानिक भाषा बोलतो या निमित्ताने, ओके, मला तेवढीशी जास्त शुद्ध बोलता येत नाही, पण तुम्ही लक्षात घ्या इथं पॉईंट बोलायचं काय आहे. तर लेखक काय म्हणत आहेत की तुम्ही जर त्या विद्यार्थ्यांना डिलिजिटिमाइज करण्याचा प्रयत्न केलात, किंवा त्यांचं अगदी ते काही कामाचे नाहीत, किंवा अगदी त्यांची वैचारिक धारा हे आहे असं काही पण त्यांना डिलिजिटिमाइज करण्याचा जर प्रयत्न केलात ना, तर त्यामधून त्यांचं नाही तर तुमचं तिथं जास्त नुकसान होतं. मग या कंडिशनमध्ये पण तेच झालेलं आहे. जी सीजेपीचं जे प्रोटेस्ट आहे ते तुमच्या डोळ्यासमोर आहे, मग त्यामधून काय काय झालेलं आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मी यामध्ये जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. आणि थर्ड लेसन जे मला खूप आवडलेलं आहे, थर्ड लेसन आपण यामधून काय शिकलं, प्रोटेस्ट इज द सिम्पटम प्रोटेस्ट इज द सिम्पटम, ब्लॉक अकाउंटेबिलिटी इज द डिसीज. ओके, मग तेच सांगण्याचा प्रयत्न करत होता ना आतापर्यंत, किंवा प्रोटेस्ट जे होतात ना, ते आपले लक्षणं सांगवतात, किंवा आपल्या सरकारचं कुठेतरी चुकत आहे म्हणून. ओके, मग त्याला आपण अगदीच पहा थोडंसं सिरियसली हाताळणं काळाची गरज आहे. हेच आपल्या इतिहासामधून सांगता येतात. ओके, इतिहासाचे 2-3 आंदोलन झाले, मग त्यामधून हेच पॉईंट इथं आपण शिकलेले आहोत. ओके, आता त्याच्यानंतर पहा उर्वरित मी याचे निष्कर्ष वगैरे दिलेले आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. आता वापस या. आता पहिल्यांदा आंदोलन कोणतं चालू झालं होतं पहा, इंडियन असोसिएशनचं, कधीचं, 1876 मध्ये, बरोबर. व त्याचं पॉईंट काय होता, तर ICS इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस जी एक्झाम जी आहे त्याचं वय 21 वरून 19 वर्ष करण्यात आलेलं होतं, बरोबर आहे. मग त्यावेळेस पहा अगदीच आंदोलनं वगैरे झाली, मग ते आंदोलनाचा परिणाम असा झाला पहा, 1892 मध्ये याचं वय परत पुन्हा किती वाढवण्यात आलं पहा, 19 वर्षावरून पुन्हा वय 23 करण्यात आलेलं होतं, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर पहा पुन्हा 1924 मध्ये ली कमिशन बसलेलं होतं, व ली कमिशनने काय म्हटलं की आपण इंडियन्सला तिथं एंट्री द्यावी, 50% इंडियन्सला तिथं एंट्री द्यावी, असं त्यांनी असं
कशात म्हटलं, ली कमिशनने म्हटलं, व त्यासाठी युपीएससीची स्थापना व्हावी असं म्हटलेलं होतं. मग त्यामुळे पहा, युपीएससीला 100 वर्ष झालेले आहेत. हॅपी बर्थडे टू युपीएससी. याचं नेमकं कारण हे होतं. व याचं पार्श्वभूमी काय होती तर तुम्हाला माहिती आहे 1919 पर्यंत आपल्याकडे पहिलं महायुद्ध झालेलं होतं. पहिल्या महायुद्धामध्ये यांना लक्षात आलेलं होतं ब्रिटिशांना की बाबा आपण विदाऊट इंडियन्स हेल्प आपण रूल नाही करू शकणार. मग त्यासाठी त्यांनी काय केले पहा, तर अगदीच जे सर्व्हिसेस आहेत ते वाढवले त्यांनी. भारतीयांना त्यांनी जास्त सामावून घेतलं पहा. अन्यथा 1857च्या नंतर त्यांनी थोडंसं कमी केलेलं होतं. म्हणजे अगदीच पहा, जे आपलं रेजिमेंट वगैरे आहेत ना त्यांनी त्यांनी थोडंसं कमी करून टाकलेलं होतं, किंवा आपण त्यांना काय म्हणू शकतो पहा, तर अगदी जे की उठाव करणारे किंवा एकच मिनिट, आता मला तो एक शब्द आठवत नाहीये. ओके, जसं मराठा रेजिमेंट वगैरे त्या पद्धतीने आपण म्हणतो ना, अगदी तशा पद्धतीने जे की लढाई खून में है. ओके, असे जे रेजिमेंट होत्या ना त्यांनी त्यांना बाजूला करून टाकले. ओके, म्हणजे त्यांनी डिसअसेंबल करून टाकलेलं होतं त्यांना, किंवा हे आपल्याकडे नको, कारण हे जर आपल्या सर्व्हिसेसमध्ये जर आले ना तर हे उद्या चालून पण प्रोटेस्ट करतील अशी त्यांना भीती होती. मग ते 1951, 1941, 1942 मध्ये ज्यावेळेस दुसरं महायुद्ध चालू होतं ना त्यावेळेस त्यांनी परत एकदा ती रेजिमेंट चालू केली होती. आणि नंतर त्यांनी ते बंद केलं होतं. का बंद केलं होतं तर यांच्या लढाई जी आहे ती यांच्या खूनमध्ये आहे हे त्यांना माहिती होतं. बरोबर आहे. मग अगदी तशाच पद्धतीने पहा इथे झालेलं काय आहे तर ब्रिटिशांना पहिल्या महायुद्धामध्ये लक्षात आलं किंवा आपण इंडियन्सची हेल्प घेणं गरजेचं आहे. मग महात्मा गांधींनी वगैरे त्याला प्रचार केला होता की इंडियन्स वगैरे जाऊन सर्व्हिसेसमध्ये जॉईन व्हा. मग ती इंडियन सर्व्हिसेसमध्ये आले होते. मग आता इंडियन सर्व्हिसेसमध्ये आल्यानंतर पहा आता अगदीच इथली संख्या जी आहे ती वाढलेली होती. मग यालाच अनुसरून पहा त्यांनी काय म्हटलं की ली आयोगाने म्हटलं की आपण 50% इंडियन्सला आपण इथं काय द्यायला पाहिजे, आरक्षण द्यायला पाहिजे, किंवा त्यांना आपल्या सर्व्हिसेसमध्ये सामील करून घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपलं इथं सुलभ पद्धतीने कारभार करता येईल असं ब्रिटिशांचं मत होतं. त्यामुळे ली कमिशनने युपीएससीची स्थापना केली होती. आय होप हा पॉईंट तुम्हाला नक्की लक्षात आलेला असेल. ओके, 1925 पर्यंत आपण आता आलेलो आहोत. बाकी उर्वरित ती हिस्ट्री वगैरे जे काही आहे ती तुम्ही पाहून घेऊ शकता. डन. आय होप तुम्हाला हा आर्टिकल नक्की समजला असेल व 3 जे मुद्दे होते ते मी चांगल्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. डन. त्याच्यानंतर हा जो आर्टिकल आहे हा हेल्थ सिस्टीम बद्दल आहे. याचं मी सगळं डिटेल्स जे आहे ते आपल्या मॅगझिनमध्ये दिलेली आहेत, तर प्लीज हे सर्वांनी वाचून घ्या. त्याच्यानंतर आणखीन एक आर्टिकल आलेला आहे. आता हा आर्टिकल आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूयात कारण वेळ झालेला आहे. मी थोडक्यात आता हे जो आर्टिकल आहे ते उद्याच मी एक्सप्लेन करेन. उर्वरित हा एक आर्टिकल महत्वाचा आहे पहा, व्हाय आर गव्हर्नमेंट स्कूल शटिंग डाऊन. हा पण आर्टिकल तुम्ही स्वतः नक्कीच वाचून घेऊ शकता, पण एक आकडेवारी आहे ती मी नक्कीच थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेन. ओके, तर पहा तुम्हाला माहिती असेल ताज्या आकडेवारीनुसार भारत देशामध्ये शाळा बंद होण्याचे प्रमाण नीती आयोगाच्या अहवालानुसार गेल्या एका दशकात देशात सुमारे 94,000 सरकारी शाळा बंद किंवा विलीन करण्यात आल्या आहेत. म्हणजे दररोज सरासरी 25 शाळा बंद झालेल्या आहेत. त्याच्यानंतर पटसंख्येत घट. सरकारी शाळांमधील एकूण पटसंख्येचा वाटा 2005 मधील 71% वरून घसरून 2024-25 मध्ये 49.24% वर आला आहे. या काळात सरकारी शाळांमधील पटसंख्येत 2.26 कोटींनी घट झाली आहे. ओके, म्हणजे सरकारी शाळा आणि खाजगी शाळांची इथं तफावत बेसिकली दाखवण्याचा प्रयत्न या रिपोर्ट्स मधून करण्यात आलेला आहे. आणि खाजगी शाळांची वाढ युडाएस प्लस आकडेवारीनुसार 2014-15 ते 2023-24 दरम्यान सरकारी शाळांची संख्या 11.07 लाखांवरून 10.17 लाखांवर म्हणजेच 89,000 घट आली, तर खाजगी शाळांची संख्या 2.88 लाखांवरून 3.31 लाखांवर पोहोचली आहे. सरकारी शाळा जेवढ्या खाली जात आहेत किंवा सरकारी शाळा जेवढ्या वेगाने बंद होत आहेत ना तेवढ्याच वेगाने खाजगी शाळांची संख्या तिथं वाढत आहे आपल्या देशात. ही भयावह आकडेवारी आहे. ओके, तर प्लीज ही आकडेवारी तुम्ही लक्षात ठेवा. ज्यावेळेस मी निबंध वगैरे विचारतो ना त्यावेळेस ही आकडेवारी तुम्हाला लिहून ठेवायची आहे, लिहायची आहे निबंधामध्ये. ओके, त्याच्यानंतर मी अगदीच यापूर्वी पण विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने PDF वगैरे दिलेत, तर प्लीज ह्या PDF जमा करून ठेवा, किंवा या PDF तुम्ही काय करा आपलं तुमच्या डायरीमध्ये वगैरे हे जे डाटा मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे ते लिहून ठेवा, किंवा निष्कर्ष दिलेला आहे आजच्या टेलिग्राम चॅनलवरती तर ते प्लीज तुम्ही तुमच्या डायरीमध्ये वगैरे लिहून ठेवा. कारण ज्यावेळेस निबंध वगैरे येतो ना त्यावेळेस तुमचा डाटा लॉस होतो व डाटा नसेल ना तुम्ही काहीच चांगल्या पद्धतीने लिहू शकणार नाही. पहा, एखादी गोष्ट प्रूव्ह करायची आहे, आज मला जर प्रूव्ह करायची आहे की सरकारी शाळा ज्या आहेत चांगलं प्रोग्रेस करत नाहीत, हे जर प्रूव्ह करायचं असेल ना तर मी ही आकडेवारी लगेच सांगू शकतो ना. इथं दिलेली आकडेवारी व खाजगी शाळेमध्ये विद्यार्थी का जात आहेत
तर लगेच सांगता येतं इथं. ओके, कारण ही युडायस प्लस आकडेवारी आहे, ही आपली नाही आहे. ही डायरेक्टली सरकारी आकडेवारी असेल ना तर ती खूप बेटर असतं. पहा, ही आकडेवारी नक्की लिहू शकता तुम्ही. यामध्ये तुम्ही क्रिटिसाइज करा, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण ऑलरेडी तिथे इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये वगैरे क्रिटिसाइज होणारच असतं. परंतु तुम्ही मनानं जर काही करत असाल ना तर तिथं तुमच्यावर नक्की तिथं घाला लागतो. ओके, त्यामुळे प्लीज ज्यावेळेस उत्तर लिहित असता त्यावेळेस स्त्रोत पण द्यायचं विसरायचं नाही. ओके, डन. तर आता आपण इथे थांबूयात. आज तुम्हाला जास्त होमवर्क दिलेला आहे मी, तर तो प्लीज तुम्ही कंप्लीट करून घ्या. ओके, धन्यवाद.